सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम, जय संविधान। भावांनो, जाती भेदभाव किंवा जाती परंपरा अजून संपली नाही। कारण की तुम्हाला अशी मी रोज हजारो उदाहरण देऊ शकतो आणि हजारो अशा घटना घडतात की ते दर्शवितात की अजूनही जाती परंपरा व जातीनिष्ठता आहे आणि काही लोक ते पाळतात सुद्धा। आता तुम्ही हे बघून घ्या, यूपी असो किंवा बिहार असो, या राज्यामध्ये सतत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना होते। तथागत गौतम बुद्ध पूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे यांचे सुद्धा स्मारकाशी तोडफोड करण्यात येते आणि काही लोक इतके बैमान आहेत आपल्यामधले सुद्धा की अशा घटना दिसताना सुद्धा ते शांत बसून राहतात। तर माझ्या समाज बांधव जे अशा घटना दिसतात आणि ते शांत राहतात त्यांच्यासाठी माझा एक संदेश, त्यांनी हातामध्ये बांगड्या भरा, बांगड्याचे पैसे मी देणार, काहीच हरकत नाही, बरोबर। तर मुद्दा हा आहे की आता बरेलीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांचं स्मारक काही मनुवाद्या भडव्यांमुळं तोडण्यात आलं आणि तिथलं पोलीस प्रशासन गप्पगार असते। सदैव तिथलं पोलीस प्रशासन गप्पगार असते, ते कुठेही ॲक्शन घेण्यास तयार नाही। पण जेव्हा एखादा त्यांच्या धर्मावरती एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी धार्मिक स्थळी काही होतं तेव्हा ते फार ॲक्टिव्ह होऊन जातात। कारण की सरकारसुद्धा धर्म आणि जात बघूनच कार्य करते। मला तरी असं वाटतं आहे हिंदुत्ववादी सरकार आहे, त्याच्यामुळे असे कृत्य घडतात आणि यूपी बिहारमध्ये सतत जास्त घडत असतात। आणि भावांनो, आता हे जे कृत्य घडलं आहे याचा छोटासा व्हिडिओ आहे, तो नक्की पूर्ण बघावा। तर भावांनो, व्हिडिओ बघितला तुम्ही, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि तथागत गौतम बुद्ध यांचं स्मारकसुद्धा तोडण्यात आलं आहे। आणि हे जातीवादी भडवे यांचं फक्त एवढंच काम आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जिथं स्मारक असेल तिथं जाऊन त्यांच्याशी त्या स्मारकाची छेडछाड करायची, तोडफोड करायची। आणि आपले समाज जे काही आहेत, काही आपले कार्यकर्ते झोपलेले आहेत। आता ही घटना बरेलीमध्ये घडली, हीच घटना महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडली असती तर त्या मादरचोदाचा अगोदर पहिले तपास करायला लागला असता, त्याला कायदेशीर कारवाई झाली असती। पण बरेलीमध्ये आपला समाज जो आहे हा कमी आहे, त्याच्यामुळं तिथले जातीवादी भडवे फायदा उचलतात त्या गोष्टीचा आणि आपल्या समाजाला दाबण्याचं काम करतात। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक तोडफोड करतात। पण बरेली पोलीस प्रशासन ह्या ठिकाणी गप्पगार आहे। भारतीय संविधानाचे निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जर इज्जत होत नसेल आणि जर पोलीस प्रशासन या ठिकाणी बेबस असेल तर आपल्या भारत देशामध्ये याच्यापेक्षा दुर्लभ परिस्थिती कुठलीच नाही, मला असं वाटतंय। मी माझा मुद्दा सांगतो तुम्हाला। आणि जे हे मनुवादी भडवे आहेत, आता मला एक सांगा, आता ज्यांनी हे स्मारक तोडलं हे आपल्या धर्मातील असतील का? नाही, आपले व्यक्ती असे कृत्य घडू शकत नाही। आपल्या समाजातील प्रत्येक बांधव हे महापुरुषांचा आदर करतो। पण आता राहिला प्रश्न दुसऱ्या लोकांचा, ठीक आहे। तर दुसऱ्या लोकांसाठी त्यांचा धर्म हा त्यांच्या नजरेमध्ये श्रेष्ठ असला पाहिजे। प्रत्येकाचा धर्म त्यांच्या कार्यकर्त्याच्या किंवा त्यांच्या समाज बांधवाच्या नजरेमध्ये श्रेष्ठ असला पाहिजे। पण आता काही तुम्हाला मी एक छोटीशी छवी दाखवतो की जे स्वतःला महान समजतात त्या धर्माची परिस्थिती नेमकी काय आहे। व्हिडिओमध्ये फक्त शेवटपर्यंत राहा। तर हे बघू शकता भावांनो, काय परिस्थिती आहे। ज्याच्या नजरेमध्ये स्वतःचा धर्म सर्वोच्च असतो हे असे कृत्य घडवता कामा नाही। हे बघू शकता, इथं काय फोटो लावले त्यांनी, पूर्ण रस्त्याच्या बाजूला फेकले। हे बघा, इकडं सुद्धा देवी धर्मांचे फोटो आहेत। हे बघा, इकडं कचरापट्टी आहे, ठीक आहे। हे बघू शकता इथं, आणि इकडं रस्ता आहे भावांनो। आपण कोणाच्या भावना दुखवू इच्छित नाही, पण रिॲलिटी दर्शवतो। हे बघा, रस्ता आहे, ठीक आहे, आणि या रस्त्याच्या बाजूला कचरापट्टी आहे पूर्ण, आणि इथं पडले। तर बघितली भावांनो परिस्थिती, रस्त्याच्या बाजूला सध्या पडलेली आहे, ठीक आहे। मी नाव घेणार नाही, पण व्हिडिओमध्ये तुम्ही असाल शेवटपर्यंत
तर तुम्ही हे फोटो वगैरे बघून तुम्हाला कळालंच असेल की मी काय बोलू इच्छितो आणि काय नाही. तर हे बघा, प्रत्येकाच्या नजरेमध्ये स्वतःचा धर्म उच्च असतो, पण अशा रस्त्याच्या बाजूला पडलेला आमचा धर्म नाही, बरोबर. आणि जे कोणी मनुवादी बडवे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करतात, हे जर हातामध्ये पडले तर बुडापासून खुटा ठोकला जाईल आणि तोंडातून बाहेर काढण्यात येईल, लक्षात असू द्या. तर भावांनो, आपल्या आजूबाजूला जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा इतर महापुरुषांचे स्मारक असतील, यांची काळजी घ्या, दखल घ्या. कोणी मनुवादी बडवा असे कृत्य घडवता कामा नाही. तर तुमची विचारधारा काय आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. जय भीम आणि जय संविधान.